नमस्कार मित्रांनो. द परफेक्ट अकॅडमी माळेगावच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मी प्राध्यापक मंगेश वाघमारे या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, मराठी विषयाच्या अंतर्गत जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करतो तेव्हा आपणा सर्वांचा आवडता आणि अत्यंत मनाला मोहून टाकणारा प्रकार म्हणजेच अलंकार. चला तर मित्रांनो, आज आपल्याला अलंकार या अत्यंत आवडत्या आणि महत्वाच्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, अलंकार म्हणजे काय, तर सुरुवातीला आपण अलंकार या शब्दाची व्याख्या या ठिकाणी नीट समजून घेऊ. बघा, अलंकार या शब्दाचा अर्थ आपण दोन प्रकारे घेऊ शकतो, एक म्हणजे व्यावहारिक आणि दुसरा म्हणजे व्याकरणिक. मित्रांनो, अलंकार या शब्दाचा व्यावहारिक अर्थ काय, तर दागिना. बघा, जेव्हा एखादी साधी सुधी मुलगी रोज जेव्हा ती आपल्या गावखेड्यामध्ये फिरते तेव्हा ती अत्यंत साधी आणि सरळ दिसते, परंतु ज्या वेळेला ती लग्नाच्या बोहल्यावरती एक नववधू म्हणून चढते तेव्हा तिच्या सौंदर्यामध्ये एक विशेष प्रकारची भर पडलेली आपल्याला बघायला मिळते. आता ती विशेष प्रकारची भर का पडली, त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की रोज अगदी साध्या वेशामध्ये राहणारी ती मुलगी त्या दिवशी खऱ्या अर्थानं साज शृंगारामध्ये पूर्णपणे तिच्या सौंदर्याला भर आलेला आपल्याला बघायला मिळत असतो. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की जसं व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी आपण अलंकाराचा अर्थात दागदागिन्यांचा कपड्यांचा वापर करतो, त्याचप्रमाणे भाषेला सुद्धा सुंदर बनवण्यासाठी, भाषेला अत्यंत वैभवाचं शिखर मिळवून देण्यासाठी आपण ज्या भागाचा या ठिकाणी वापर करणार आहे त्यालाच आपण खऱ्या अर्थानं अलंकार असे म्हणत असतो. तर मित्रांनो, भाषेच्या सौंदर्यामध्ये भर पाडणाऱ्या भाषेच्या गुणधर्माला अलंकार असे म्हणत असतात, अशी आपल्याला व्याकरणाची व्याख्या सांगते. बघा मित्रांनो, आपल्या मनामध्ये रोज नवनवीन भावभावना जन्माला येत असतात, परंतु त्या भावभावना आपण दुसऱ्यांच्या पुढे व्यक्त करीत असताना त्या दोन प्रकारे व्यक्त करीत असतो. एक म्हणजे सरळ साधे साधे आपले विचार आपण दुसऱ्यापर्यंत अगदी गद्याच्या रूपात मांडत असतो, तर दुसरी भावना, तीच भावना जर आपल्याला अगदी रंजक बनवायची असेल तर बघा ना, एखादा जर समजा आपण कवी या ठिकाणी घेतला तर कवी एखादी साधी सुधी संकल्पना सुद्धा अत्यंत रंजक प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवते. ते का, त्याचं एक कारण आहे. आता साधं साधं आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. बघा, गोकुळाचं वातावरण आहे, गोकुळामधलं अगदी रंगपंचमीचं वातावरण आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण रंग खेळत आहे आणि आपण राधेला जर जपून जाण्याचा सल्ला देत असतो तर आपण हेच म्हणत असणार की राधिके, आज गोकुळामध्ये रंगपंचमीचं वातावरण आहे, नटखट काना त्या ठिकाणी रंग खेळत आहे आणि घरी जात असताना तू थोडी जपून आता आपल्या घरी जा. असं जर आपण साधं साधं म्हटलं तर ही संकल्पना अगदी सामान्य वाटते, परंतु तेच एखादा कवी मनाचा व्यक्ती जर हीच संकल्पना आपल्या पुढे जर ठेवत असेल तर तो कशी कशी मांडणार. तर या ठिकाणी बघा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. या पद्धतीनं ती संकल्पना जेव्हा तो आपल्या समोर ठेवेल तेव्हा लक्षात घ्या की पहिल्यापेक्षा दुसरी जी संकल्पना आहे ती आपल्या मनाला फार आवडली. का, त्याचं कारण आहे की कारण आपण त्या भाषेला त्या ठिकाणी अलंकाराचा काय चढवला, तर साज चढवला. तर बघा मित्रांनो, अलंकार या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे दागिना, पण व्याकरणिक अर्थ काय आहे, तर भाषेला सौंदर्य मिळवून देणाऱ्या भाषेच्या गुणधर्माला आपण अलंकार असं म्हणत असतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. बघा, एक सुप्रसिद्ध भाषातज्ञ राश्री जोग हे खऱ्या अर्थानं या अलंकाराला काव्य विम्रम असं म्हणतात, आणि दुसरे एक महत्वाचे भाषातज्ञ म वा धोंड हे या अलंकाराला कर्णाच्या कानातील कवच कुंडले असे मानतात. त्याचं कारणही तसंच आहे बरं का. आपण महाभारतीय संदर्भ जर देतो म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की महाभारतामधलं सर्वात जास्त चर्चेला जाणारं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कर्णाचं. आपल्या सर्वांना परिचित आहे की कर्णाला जन्मतःच कानामध्ये कवच कुंडली मिळालेली होती, बरोबर आहे. आणि या कवच कुंडलाचा मंद पडलेला त्याच्या खांद्यावरती प्रकाश हा त्याच्या सौंदर्याला अधिकच खुलवायचा, आणि म्हणूनच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की म वा धोंड हे या अलंकाराला कर्णाच्या कानातील कवच कुंडले असं म्हणत असतात. तर मित्रांनो, आपण या अलंकाराला सुरुवात करू. अलंकार या शब्दाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी कळलेली आहे. बघा, भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला भाषेचे अलंकार असं म्हणत असतात, आणि या अलंकाराचे प्रकार आपण दोन करीत असतो. बघा, अलंकाराचा जो पहिला महत्वाचा प्रकार आहे तो प्रकार म्हणजेच शब्दालंकार, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार. मित्रांनो, या दोनही अलंकारामध्ये नेमका फरक काय, तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, शब्दालंकार मध्ये म्हणजे काय, तर जेव्हा अलंकारामध्ये अर्थापेक्षा शब्दाला महत्व असते तेव्हा खऱ्या अर्थानं जो अलंकार होतो तो शब्दालंकार असतो. शब्द चमत्कृती साधल्यामुळे जर एखाद्या चरणाला, एखाद्या ओळीला जर एक सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं आपण शब्दालंकार म्हणू. परंतु शब्दांच्या पलीकडे जाऊन जर शब्दाच्या समोर शब्दामधील जो अर्थ आहे तो अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, तर अर्थालंकार होतो. म्हणजेच काय, शब्दालंकारामध्ये शब्दाला महत्व आहे आणि अर्थालंकारामध्ये अर्थाला महत्व आहे. एवढं फक्त आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर चला, अलंकाराच्या पहिल्या प्रकाराला अर्थात शब्दालंकाराला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर बघू आपण. बघा,
शब्दालंकाराची व्याख्या पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा बोर्डवरती आपल्याला दिसते आहे. या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते आणि अर्थाला विशेष महत्व दिले जात नाही. पहिल्यांदाच मी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की शब्दालंकारामध्ये शब्द चमत्कृतीला महत्व आहे, तर अर्थालंकारामध्ये शब्दांना नसून तर शब्दांपासून व्यक्त होणाऱ्या अर्थाला महत्व असतं. तर आपण समजून घेऊ. बघा शब्दालंकाराचे खालील प्रकार पडतात. आता एकूण लक्षात घेऊ आपण की शब्दालंकाराचे एकूण प्रकार किती, तर 3. पहिला प्रकार आहे अनुप्रास, दुसरा प्रकार आहे यमक आणि तिसरा प्रकार आहे श्लेष. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण शब्दालंकाराचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजेच अनुप्रास, या अनुप्रास अलंकाराच्या संदर्भात आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊ. बघा नंबर 1 अनुप्रास अलंकार. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती परत परत झाल्यामुळे त्या कवितेच्या चरणाला किंवा ओळीला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त होते आणि त्यावेळेला कोणता अलंकार होत असेल तर अनुप्रास अलंकार होतो. मित्रांनो, काही ठराविक उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बरेच वेळेला ही उदाहरणं जी आता तुम्हाला पुढे मी घेणार आहोत ती उदाहरणं परीक्षेमध्ये भरपूर वेळा आलेली आहेत, भविष्यातही ती येणारी आहेत, त्यामुळे थोडं आपण याकडे लक्ष देऊ. बघा उदाहरण आपण पहिलं घेऊ. देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. मित्रांनो, आता या संत वचनामध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे तर द द द आणि द या अक्षराची पुनरावृत्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली बघायला मिळते. 2 मिनिट. बघा या ठिकाणी पहिल्या कवितेच्या चरणामध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली तर बघा द द द द द आणि द. द या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला अर्थात या काव्यपंक्तीला एक विशिष्ट असं सौंदर्य प्राप्त झालं, म्हणून आपण याला कोणता अलंकार म्हणायचं तर अनुप्रास अलंकार म्हणायचं. मित्रांनो, अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती एखाद्या ओळीमध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये कुठेही होऊ शकते, यावर कुठलंच बंधन असलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. चला दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली असेल तर लक्षात घेऊ आपण. बघा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. ज ज ज या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला खूप सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. चला तिसरं उदाहरण घेऊ. बालिश बहु बायकांत बडबडला. मित्रांनो, बालिश बहु बायकांत बडबडला. आता या कवितेच्या ओळीमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली तर ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली. अर्थात या ठिकाणी कोणता अलंकार झाला तर अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये परत एक वेळा सांगतो की एकाच अक्षराची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते. बंधन विरहित पुनरावृत्ती ज्या ठिकाणी असते त्याला अनुप्रास अलंकार असं म्हटलं जातं. चला पुढच्या उदाहरणाकडे आपण या ठिकाणी जाऊ. बघा नंबर 4 अनंत मरणे अधि मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारील मरणाची मरणाभावी मग चिरंजीवी पण ये बघते. बरोबर आहे. आता या कवितेमध्ये किंवा या कवितेच्या ओळीमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली तर मित्रांनो म म म या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला एक भारदस्तपणा एक वेगळेपण प्राप्त झालं. अर्थात त्यामुळे इथं काय साधल्या गेला तर अनुप्रास साधल्या गेलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. चला पुढील उदाहरण बघू. बघा नंबर 5 सर्वांच्या परिचयाचं आणि सर्वांच्या आवडतं उदाहरण म्हणजे काय तर मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. तर या ठिकाणी बघा मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. मित्रांनो, जवळपास 6 वेळा म या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळते. अर्थात कोणता अलंकार तर अनुप्रास अलंकार असेल. 6 नंबरचं उदाहरण बघू. काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालेल का. मित्रांनो, या ठिकाणी क क क क क एकूण जवळपास 5 ते 6 वेळा क या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला एक वेगळा नाद एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळते. अर्थात अलंकार कुठला तर अनुप्रास अलंकार. मित्रांनो, पुढे बघू आपण. हे उदाहरण नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जाते. आतापर्यंत बरेच वेळा आलेलं आहे, भविष्यात येण्याची शक्यता याची जास्त असते, थोडं लक्ष द्यायचं आहे. बघा पेटविले पाशानं पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. मित्रांनो, पहिल्या ओळीमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली तर प
प प बरोबर आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली तर ग ग ग. या पहिल्या ओळीमध्ये प ची पुनरावृत्ती आणि दुसऱ्या ओळीमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे या कवितेच्या चरणाला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळते. चला मित्रांनो, आपण पुढचं उदाहरण घेऊ या ठिकाणी. हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. सर्वांच्या आवडतं हे उदाहरण बघा. बरेच वेळेला मुलं या उदाहरणाकडे थोडं विशेष लक्ष देतात. बघा, हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. आता कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली असेल तर ह या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. बघा, हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. जवळपास या ठिकाणी 7 वेळा ह या अक्षराची पुनरावृत्ती झाली आणि त्यामुळे या ठिकाणी अनुप्रास अलंकार साधल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळते आहे. मित्रांनो, पुढे बघू आपण. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आता हे वाक्य सर्वांच्या परिचयाचं आहे. या वाक्यामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये एका अक्षराची, प्रत्येक शब्दामध्ये एका अक्षराची पुनरावृत्ती झाली. ते म्हणजे काय तर आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जवळपास प्रत्येक शब्दाची सुरुवात ही आ अक्षरानं झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं सौंदर्य त्या अलंकाराला मिळालेलं बघायला मिळते. अर्थात हा अनुप्रास आहे. आणि मित्रांनो, अनुप्रास अलंकाराचं एक शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. बघा, काकूने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. शेवटचं उदाहरण आपल्याला हे सांगते की क या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या कवितेच्या ओळीला, त्या चरणाला एक नाद प्राप्त झाला, एक सौंदर्य प्राप्त झालं. आणि अशा वेळेला कोणता अलंकार होतो तर अनुप्रास अलंकार होत असतो. तर तात्पर्य काय? अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती कुठेही होते आणि त्या झालेल्या पुनरावृत्तीमुळे त्या कवितेच्या चरणाला, त्या ओळीला एक वेगळ्या प्रकारचं भारदस्त सौंदर्य प्राप्त होते. त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार झालेला असतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.